गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। पंढरपुरात श्री वाखरी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या रस्त्याच्या कामास नॅशनल हायवेकडून 4 वर्षापूर्वी विशेष बाब म्हणून मंजुरी देण्यात आली होती। या रस्त्याचे काम आता सरगम चौकापर्यंत पूर्ण झाले आहे, तर इंदिरा गांधी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हाही रस्ता रुंदीकरण करून कॉन्क्रिटीकरण केले जाणार आहे। त्यामुळे या वर्दळीच्या रस्त्याचा प्रश्न निकालात निघणार आहे। तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तयार केलेल्या आराखड्यात याच मार्गावर कृषी उत्पन्न बाजार समिती ते कर्नल भोसले चौक असा उड्डाणपूल देखील समाविष्ट करण्यात आला आहे। त्यामुळे सरगम चौक येथील रेल्वे अंडरपास परिसरात होणारी वाहतूक कोंडी कायमची संपुष्टात येणार आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोरून या उड्डाणपुलाच्या कामास सुरुवात झाली आणि सिंगल पिलर पद्धतीचा अवलंब करीत बांधण्यात येणाऱ्या ब्रिजचे कॉलम उभारणी अंतिम टप्प्यात आली आहे। तर दुसरीकडे इंदिरा गांधी चौक ते कर्नल भोसले चौक या रस्त्यावर मध्यभागी या ओव्हरब्रिजच्या उभारणीसाठी पिलर घेण्याच्या कामास मार्च महिन्यात सुरुवातही झाली होती। मात्र पुढे आषाढी यात्रा काळात या रस्त्यावरूनच विविध पालखी सोहळे शहरात दाखल होत असल्याने भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेत पिलरसाठी खड्डे घेण्याचे काम स्थगित करण्यात आले होते। त्याचबरोबर कर्नल भोसले चौक ते इंदिरा गांधी चौक रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या व्यापारी दुकानदार यांच्याकडून देखील या ओव्हरब्रिजच्या कामास विरोध करण्यात आला होता। परंतु आता आषाढी यात्रा पार पडली असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पुन्हा लवकरच या ओव्हरब्रिजच्या कामास सुरुवात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। तर इंदिरा गांधी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचे कामही लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे।